राज्यातील लाडक्या बहिणींसाठी सर्वात मोठी आनंदाची बातमी, 1 रुपयाचा एक फॉर्म भरून 12 योजनांचा लाभ घेता येणार। महिलांना आता 30 भांड्यांचा संच मिळणार आहे। जर 2 मुलं असतील तर मुलांच्या शिक्षणासाठी 2 लाख रुपये, घरात कुणी आजारी पडल्यास उपचारासाठी 1 लाख रुपये, जर घर घ्यायचं असेल, घर बांधायचं असेल तर 2 लाख रुपये, असे तब्बल 12 प्रकारच्या योजनांचे लाभ घेता येणार। राज्यातील लाखो लाडक्या बहिणींनी 1 रुपयात अर्ज करून या योजनांचा लाभ मिळवलेला आहे। आता व्हिडिओमध्ये पहा, ही लाडकी बहीण, जिला लाडकी बहीण योजनेचे 7,500 रुपये आले आणि 30 भांड्यांचा संच देखील आलेला आहे। आता लाडक्या बहिणींना धावपळ करायची गरज नाही। 1 रुपयात एकच फॉर्म मोबाईलवरून 2 मिनिटात भरायचा आणि मुलाच्या शिक्षणासाठी 2 लाख रुपये, घरात कुणी आजारी पडल्यास उपचारासाठी 1 लाख रुपये, आणि जर घर बांधायचं असेल किंवा फ्लॅट विकत घ्यायचा असेल तर 2 लाख रुपये, आणि त्याचबरोबर भांड्याचा संच देखील मिळणार आहे, ज्यामध्ये 30 प्रकारचे भांडे तुम्हाला मिळणार आहेत। असे तब्बल 12 योजनांचे लाभ तुम्हाला अर्जंट तातडीने मिळणार आहे। राज्य सरकारने माता भगिनींसाठी मोठा निर्णय घेतलेला आहे। तर या 12 प्रकारचे लाभ 1 रुपयाचा फॉर्म भरून कसे मिळवायचे, यासाठी अर्ज कसा आहे, यासाठी पात्रता काय आहे, संपूर्ण सविस्तर माहिती घेणार आहोत। तुमचा विश्वास जर बसत नसेल तर फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा, कारण की आपण सरकारी वेबसाईटवर नेऊन तुम्हाला दाखवणार आहोत, सरकारचा JR दाखवणार आहोत, कसा फॉर्म भरायचा ते देखील लाईव्ह दाखवणार आहोत, कोणते कागदपत्र लागतात, काय पात्रता आहे, संपूर्ण सविस्तर आपण दाखवणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ नक्की पाहत राहा। लाडक्या ताईंनो, लाडक्या बहिणींनो, सोबत लाडक्या नागरिकांनो, सगळ्यात मोठी आनंदाची बातमी, 1 रुपयाचा एक फॉर्म या सरकारी वेबसाईटवर भरायचा आणि जवळपास जबरदस्त योजनांचा लाभ घ्यायचा। ही कोणती वेबसाईट आहे, योजना नेमकं काय आहे, यासाठी एक महत्त्वाचं कागदपत्र तुमच्याकडे पाहिजे आहे। एक कागदपत्र तुम्हाला काढावं लागणार आहे। हे कागदपत्र जर तुमच्याकडे असेल, ज्यासाठी ते कागदपत्र कुठून काढायचे त्याची माहिती देतो, ते एकदा काढलं की एक नाही तर 12 योजनांचा लाभ तुम्हाला मिळतो मोफत। लक्षपूर्वक पहा, ही जी वेबसाईट आहे, लक्षपूर्वक आता पाहत राहा। आता ही पहा, महाराष्ट्र सरकारची वेबसाईट आहे। पहा, महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ। आता पहा, यांच्या योजना एकदा लक्षात घ्या। आता तुम्ही म्हणाल इमारत व बांधकाम कामगारांची वेबसाईट आहे, पण तुम्हाला एक कागदपत्र काढलं की तुम्ही देखील याचा लाभ घेऊ शकता। आता पहा, कल्याणकारी योजना कोणत्या आहेत ते पाहूयात आणि अर्ज कुठे भरायचा। आता इथे पहा, अशा प्रकारचा जो अर्ज आहे, तुम्हाला अर्ज इथे ऑनलाईन त्या ठिकाणी भरायचा आहे। हा अर्ज कसा भरायचा आणि याला कागदपत्र नेमकी कोणती कोणती लागतात, हे बघा, ही कागदपत्र इथे लागतात, याची पूर्ण माहिती मी पुढे देणार आहे। पण एकदा योजना कोणत्या कोणत्या आहेत ते एकदा समजून घेऊयात आणि लगेच आपण त्या ठिकाणी याची माहिती घेऊयात। आता सर्वप्रथम योजना पहा, तर सामाजिक सुरक्षा योजना आहे। जर तुमचा विवाह झाला नसेल तर विवाहासाठी तुम्हाला साधारणपणे 30,000 रुपये इथे देण्यात येणार। त्याचबरोबर इथे खाली जर बघितलं तर पहा, जर 2 मुलं असतील, पहिल्या 2 मुलांसाठी लागू आहे पहा योजना। शैक्षणिक योजना, या योजनेअंतर्गत लाभ फक्त नोंदणीकृत जे बांधकाम कामगार आहेत, पहिल्या 2 मुलांसाठी योजना आहेत। आता पहा, जर तुमचा मुलगा किंवा मुलगी 1ली ते 7वीच्या याच्यामध्ये असेल तर तुम्हाला साधारणपणे इथे पाहू शकता तुम्ही 2500 रुपयाचा लाभ मिळेल। 8वी ते 10वी साठी प्रतिवर्ष 5,000 रुपये, आणि जर साधारणपणे त्यानंतर 10वी आणि 12वीला जर 50% गुण जर मिळाले, इथे पाहू शकता हे 2 नंबर याला, तर तुम्हाला इथे मिळणार 10,000 रुपये। त्यानंतर 11वी-12वी मध्ये जर असेल तर प्रतिवर्ष 10,000 रुपये। त्यानंतर पदवी अभ्यासक्रम, डिग्रीला कुठे ॲडमिशन घेतलं तुमच्या मुलाने तर 20,000 रुपये। आणि जर तुम्हाला पहा, इथे जर वैद्यकीय म्हणजे जर मेडिकल डॉक्टर बिक्टर किंवा जर मेडिकल वैद्यकीय शिक्षणासाठी जर मुलगा किंवा मुलगी गेली, 2 मुलांसाठी आहे पहा, तर 1 लाख रुपये, म्हणजे जवळपास 2 मुलांसाठी 2 लाख रुपये। आणि जर अभियांत्रिकीला ॲडमिशन घेतलं, म्हणजे अभियांत्रिकी पदवी असेल, पदविका असेल, तर यासाठी 60,000 रुपये अशा पद्धतीनं लाभ मिळतो। त्याचबरोबर पदविका असेल तर 20,000 रुपये, म्हणजे डिप्लोमा असेल तर 20,000 रुपये। त्यानंतर MSCIT साठी देखील पैसे आहेत। आरोग्यासाठी पहा, प्रसूतीसाठी तुम्हाला नैसर्गिक असेल तर 15,000 रुपये, त्याचबरोबर शस्त्रक्रियेद्वारे असेल तर 20,000 रुपये, आजाराच्या उपचारासाठी 1 लाख रुपये, एक मुलीच्या जन्मानंतर कुटुंब नियोजनचं हे केलं तर 1 लाख रुपये। तर अशा पद्धतीने इतके लाभ तुम्हाला मिळत आहे आणि भांड्यांचा संच देखील आता मिळणार आहे। आता पहा, याचा फॉर्म कसा भरायचा, लक्षपूर्वक पहा, भांड्याचा संच देखील तुम्हाला मिळणार आहे। आता फक्त याचा फॉर्म कसा भरायचा, लक्षपूर्वक पाहत राहा। आता यासाठी कागदपत्र काय लागणार आहे पहा, नोंदणी पात्रता निकष काय असणार आहे, लक्षपूर्वक पाहत राहा। 18 ते 60 वर्ष जे आहे तुमचं वय असणं गरजेचं आहे आणि तुम्ही बांधकाम कामगार असणं गरजेचं आहे। तुम्ही म्हणाला आम्ही तर आता बांधकाम कामगार कशा पद्धतीनं असलं पाहिजे, लक्षपूर्वक पहा, तर मागील 12 महिन्यामध्ये पहा, हे कागदपत्र लागणार आहे। मागील 12 महिन्यामध्ये 90 दिवसापेक्षा जास्त दिवस बांधकाम कामगार म्हणून काम केलेलं पाहिजे। 90 दिवसापेक्षा जास्त बांधकाम कामगार म्हणून काम केलं पाहिजे। आता हे कागदपत्र कसं त्या ठिकाणी लागणार आहे पहा, इथे काय लागणार, आवश्यक कागदपत्र, वयाचा पुरावा लागेल, ज्यामध्ये वयाचा पुरावा मग तुमचा
जे आहे वयाचा पुरावा तुम्ही काढून घेऊ शकता. त्यानंतर पुढे पहा 90 दिवस काम केल्याचं प्रमाणपत्र. आता हे प्रमाणपत्र कोणाचं चालणार आहे, तर तुमच्या आसपास कोणी इंजिनियर असेल, तुम्ही जिथे काम केलं असेल, बांधकाम रस्ते बांधकाम असेल किंवा बिल्डिंग बांधकाम असेल किंवा कुठल्याही प्रकारच्या बांधकामात तुम्ही 90 दिवस काम केलेलं यासाठी आवश्यक आहे मागील 12 महिन्यामध्ये. तर तुम्ही त्याचं जे हे आहे ठेकेदार असेल किंवा इंजिनियर असेल, एखादा बिल्डर असेल किंवा एखादी कन्स्ट्रक्शन कंपनी असेल, तर त्यांच्याकडून 90 दिवस काम केल्याचं एक प्रमाणपत्र तुम्हाला मिळवायचं आहे. तर ते त्या ठिकाणी तुम्ही जर काम करत असाल तर ते तुम्हाला मिळून जाईल. त्यानंतर रहिवासी पुरावा आहे, ओळखपत्र पुरावा आहे, पासपोर्ट आणि 3 आकाराचे फोटो आहेत. आणि याची नोंदणी पहा, नोंदणी फक्त ₹1 आहे, वार्षिक वर्गणी ₹1 आहे. आता पहा, हे 90 दिवसाचं कागदपत्र तुम्ही एकदा मिळवलं, 90 दिवसाचं कागदपत्र तुम्ही बांधकाम क्षेत्रात काम करत असल्याचं प्रमाणपत्र आहे. आता तुम्ही तुमच्या आसपास जर कुठं बांधकाम चालू असेल तर तुम्ही 90 दिवस तिथे जाऊन कामही करू शकता आणि 90 दिवसानंतर लगेच हा लाभ देखील मिळू शकता. खूप सोपं आहे पहा. कुठल्याही बिल्डरचं काम चालू असेल तर तिथं कुठलंही काम तुम्ही करू शकता आणि त्या कामाचे पैसेही तुम्हाला मिळतील आणि तुम्हाला होईल. आता याचा फॉर्म कसा भरायचा लक्षपूर्वक पहा आणि भांडे कशा पद्धतीने मिळणार आहे ते सांगणार आहे पहा. आता इथं काय करायचं आहे, तुम्ही साधारणपणे तुमची जी बर्थ डेट आहे तर ती इथं बर्थ डेट त्या ठिकाणी टाकायची आहे. इथे बर्थ डेट तुम्ही उदाहरणार्थ तुमची बर्थ डेट आपण त्या ठिकाणी धरली, काहीतरी समजा आपण असं गृहीत धरली, इथं बर्थ डेट टाकायची आहे. आणि त्यानंतर इथे बर्थ डेट एकदा टाकली तर इथे बघू शकता व्यवस्थित इथे बर्थ डेट टाकून द्यायची आहे. तर आपण साधारणपणे अशा पद्धतीने टाकली. त्यानंतर 90 दिवसापासून अधिक काळ तुम्ही महाराष्ट्रात काम करत आहात का, तर इथं टिक करायचं आहे. त्यानंतर आपल्याकडे निवासी पत्त्याचा पुरावा आहे का, यस म्हणायचं. त्यानंतर आपल्याकडे आधार कार्ड आहे का, यस म्हणायचं. आणि त्यानंतर इथे क्लिक करायचं. इथे क्लिक केल्यानंतर इथं ओके करायचं आणि ओके केल्यानंतर इथे एक फॉर्म ओपन होतो. इथं तुमचा लक्षपूर्वक पहा, आता इथं जे आहे तर इथं तुमचा आधार नंबर टाकायचा आणि तुमचा मोबाईल नंबर टाकायचा. लक्षपूर्वक पात्रा आता मोबाईल नंबर इथे टाकला की त्यानंतर अशा पद्धतीनं जो आहे तर तो पुढे जो आहे तो एक फॉर्म ओपन होतो. इथे पहा अशा प्रकारचा एक फॉर्म पुढे ओपन होतो. पहा इथे न्यू BOACW फॉर्म. आता पहा आपल्या हातावर ठसे. आता इथे मग काय भरायचं पहा, फर्स्ट नेम तुमचं पहिलं नाव, तुमच्या पतीचं नाव किंवा वडिलांचं नाव, आडनाव, त्यानंतर जे आहे मेल आहे का फिमेल आहे, त्यानंतर तुमचा आधार नंबर, मॅरिटल स्टेटस, त्यानंतर बर्थ डेट आहे, त्यानंतर एज, कॅटेगरी कोणती आहे, मोबाईल नंबर आहे, तुमच्या घराचा पत्ता त्या ठिकाणी तिथे भरायचा. त्यानंतर खाली तुमचं उत्पन्नाचं डिटेल, कौटुंबिक उत्पन्नाचं डिटेल, तुमचं पहिलं नाव, त्यानंतर घरामध्ये कोण कोण आहे तर त्यांची सर्व नावे, त्यांचं बर्थ डेट, त्यांचं वय, सर्व गोष्टी इथे क्लिक करायच्या. त्यानंतर इथे पुढे कामाचे स्वरूप. आता तुमचं कामाचं स्वरूप काय आहे लक्षपूर्वक पाहा. आता इथं कसल्या प्रकारचे कामं तुम्ही करता इथे पाहू शकता तुम्ही. मिस्त्री आहात, स्लॅब वर्कर, फ्लोरिंग, प्लंबर, कार्पेंटर, पेंटर, इलेक्ट्रिशियन, वेल्डर, ग्लास वर्क, स्पेशल मशीन, लिफ्ट ऑपरेटर, एक्सकॅव्हेशन, म्हणजे बांधकाम क्षेत्रातील कोणताही कामगार, रेल्वेचं जरी असेल तरी त्या ठिकाणी चालतो. वेल्डर असेल, मिस्त्री, कुठल्याही प्रकारचं काम केलं असेल 90 दिवसाचं ते आहे. त्यानंतर इथं जे आहे तर कोणाच्या ग्रामसेवक कॉन्ट्रॅक्टरकडून तुम्ही त्या ठिकाणी ते कागदपत्र मिळू शकता, ग्रामसेवकाकडून मिळू शकता किंवा म्युन्सिपल कॉर्पोरेशनच्या याच्याकडून मिळू शकता किंवा कुठून पण कॉन्ट्रॅक्टर किंवा तुमचं जे आसपास असेल त्यांच्याकडून तुम्ही हे घेऊ शकता. केव्हापासून केव्हापर्यंत आलं हे करायचं. तुमचा जावक नंबर इथं लिहायचा. पडताळणी केंद्र घ्यायचं. आता काय झालं इथं फॉर्म भरला की तुम्ही ज्या तालुक्यात आहे ते तिथे जाऊन तुमची पडताळणी होणार आहे, म्हणजे तुमचे कागदपत्र तिथे दाखवावं लागतील. आणि इथे काय करायचं बघा, खाली इथं डॉक्युमेंट अपलोड करावं लागतील. इथं आधार कार्ड अपलोड करायचं. इथं जे आहे आधार कार्ड अपलोड करून घ्यायचं आणि त्यानंतर इथं 90 दिवस काम केल्याचं एक प्रमाणपत्र आहे तर ते अपलोड करायचं आणि इथं ओके करायचं आणि इथं सेव्ह म्हणायचं. हे एकदा सेव्ह केलं की हा फॉर्म डाउनलोड करून तुमचं जे तालुका शेजारचं जे हे आहे, तुमच्या तालुक्याचं जे एक ठिकाण ठरवण्यात आलेलं असणार आहे तर तिथे साधारणपणे पहा इथं लिहिलेलं आहे की नव्यानं नोंदणीकृत नूतनीकरण अर्ज संगणक हे आहे बांधकामाने आपल्या मूळ कागदपत्रासह इथे पाहू शकता तुम्ही नजीकच्या तालुका कामगार सुविधा केंद्रात उपस्थित राहायचं आहे. लक्षपूर्वक पहा इथं उपस्थित राहायचं. तुमच्या नजीकचं जे तालुका केंद्र आहे तर तिथे जाऊन उपस्थित राहायचं. तर अशा प्रकारे तुम्ही या असंख्य योजनांचा लाभ त्या ठिकाणी घेऊ शकता. पहा किती योजना आहे तिथे, जबरदस्त योजना आहे. शिक्षणासाठी योजना आहे, त्याच्यासाठी योजना आहे. फक्त 90 दिवसाचं जे प्रमाणपत्र आहे, तुमच्या काम केल्याचं प्रमाणपत्र तुम्हाला मिळवायचं आहे. तुम्ही आसपास कुठे एखादा कॉन्ट्रॅक्टर असेल तर तिथे 90 दिवस काम करू शकता आणि तिथून प्रमाणपत्र एकदा मिळवलं की त्यानंतर तुम्हाला हे सर्व लाभ त्या ठिकाणी मिळू शकता. तर अजून याविषयी जर तुम्हाला आता इथं भांड्याचा संचय मिळणार आहे तर भांड्याच्या संचासाठी जर इथं बघितलं आपण तर भांड्याच्या संचासाठी देखील एक अर्ज त्या ठिकाणी आहे. इथे बघू शकता तुम्ही भांड्याच्या संचासाठी इथे अर्ज आहे पहा, एक हमीपत्र आहे. तर इथे एक भांड्याच्या संचासाठीचा अर्ज आहे. 30 नग याच्यामध्ये मिळत असतात. तर इथे बघू शकता तुम्ही साधारणपणे हा शासनाचा GR आहे. लक्षपूर्वक पहा शासनाचा GR आहे, महाराष्ट्र इमारत बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ. तर इथे खाली इथे दिलेलं आहे बघा काय काय मिळणार आहे तुम्हाला. पहा ताट मिळणार आहे 4, त्यानंतर वाट्या असतील 8, त्यानंतर पाण्याचे ग्लास, त्यानंतर पातेले झाकणसह 1, पातेले झाकणसह 1, मोठा चमचा, त्यानंतर भात वाढण्यासाठी तर वरण वाढण्यासाठी 1 चमचा, पाण्याचा जग, मसाल्याचा डब्बा, झाकणसह डब्बा,
त्यानंतर इथे डब्बा झाकणं, त्यानंतर परात असतील, एक परात, प्रेशर कुकर, त्यानंतर कढई स्टील, प्रेशर कुकर देखील त्या ठिकाणी मिळणार आहे, स्टीलची टाकी मिळणार आहे. असे एकूण किती 30 त्या ठिकाणी तुम्हाला भांडी मिळणार आहे. याविषयी अजूनही माहिती लागली तर नक्की कमेंट करा. 90 दिवसात बांधकाम कामगारांसाठी योजना आहे. तर तुम्ही जर कुठल्याही बांधकाम साईटवर 90 दिवस काम केलं असेल कुठल्याही ठिकाणी तर नक्कीच तुम्ही याचा लाभ मिळू शकता. अजूनही माहितीसाठी नक्की कमेंट करा, त्यावर व्हिडिओ आम्ही घेऊन येऊ. धन्यवाद.